नमस्कार. आज आपण बघणार आहोत जी आपण तोंडात टाकता जिभेवर विरघळणारी सुक्या खोबऱ्याची बर्फी. साखरी वापरणार नाहीये आणि पाकही करणार नाहीये. अगदी सहजपणे बनेल अशी 15-20 मिनिटात बनेल अशी सुक्या खोबऱ्याची बर्फी. यासाठी मी साहित्य घेतलेले आहे. सुकं खोबरं 1/2 किलो म्हणजे 250 ग्रॅम घेतलेलं आहे. त्याचबरोबर गूळ घेतलेला आहे 200 ग्रॅम. तुम्हाला कमी जास्त गोड हवा असेल त्याच्यानुसार तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये बदाम घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत आणि खजूर घेतलेले आहेत थोडीशी. आता आपण एका कढईमध्ये तूप घालू. तूप थोडं गरम झालं की याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा किस आहे तो भाजून घेऊ. नंतर पहिल्यांदा आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू बदाम वगैरे, ते आपण इथे भाजून घेऊ. याला चांगलं आपण हलवत राहू. बदाम भाजून घेतलेले आहेत मी. हे भाजून घेतल्यामुळे काय होतं की याला कुरकुरापणा येतो. हे काढून घेऊया आपण. आता मी काजू घालते याच्यामध्ये. काजू पण चांगले भाजून घेऊ. ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं आहे. हे बघा भाजलेले आहेत काजूगर. आता मी आणखी थोडंसं तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा खोबऱ्याचा किस आहे तो घातलेला आहे. याला पण आपण चांगलं भाजून घेऊ. चांगलं भाजलेलं आहे. आता हे जास्ती करपायचं नाहीये, नाहीतर खोबऱ्याला एक कडवटपणा वास येतो. आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. हे बघा, याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. थंड एक 5-10 मिनिटं थंड करून घेऊ याला. कारण गरम गरम मिक्सरमध्ये लावलं तर त्याच्यामधून जास्ती तेल बाहेर पडण्याची शक्यता असते. एक थंड झाल्यानंतर मी हे मिक्सरमध्ये वाटून घेते. पहिल्यांदा मी काजू आणि बदाम मिक्सरला वाटलेले आहेत आणि थोडंसं मोठं मोठं ठेवलेलं आहे जेणेकरून ते क्रंची लागेल. याला आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता मी त्याच्यामध्येच हे भाजलेलं खोबरं आहे ते घालते. तर मी ते वाटून घेतलेलं आहे आणि नंतर मी त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे, किसून गूळ घातलेला आहे. हे सगळं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून गूळ, खोबरं आणि जे ड्रायफ्रूटचा जो आपण चून केला होता तो सगळा मिक्स होईल. हे बघा मी वाटून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये. ते आता आपण घालून घेऊ. हे बघा सगळं मिक्स झालेलं आहे. याला आता आपण व्यवस्थित पूर्ण एकत्र सगळं एकजीव करून घेऊ. मी नंतर खजूर घातलेली आहे याच्यामध्ये. थोडीशी मी भाजून खसखस घालते याच्यामध्ये. थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे आणि थोडी इलायची पावडर घातलेली. त्याला आता मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते.
काहीही पाक वगैरे काहीही करायची गरज नाही. साखरसुद्धा घातलेली नाही आहे मी, फक्त गुळाचा वापर केलेला आहे. हे बघा पूर्ण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण एका डब्याला किंवा तुम्ही ताटामध्ये सुद्धा प्लेटला सुद्धा तूप लावून घेऊन त्याच्यामध्ये हे घालून घेऊ शकता. मी एका डब्यामध्ये घातलेलं आहे. घालून त्याला व्यवस्थित असं हाताने प्रेस करते. हे बघा मी प्रेस केलेलं आहे. त्यानंतर आपण त्याला चाकूने वड्या कापून घेऊ. एक तुम्ही 5 ते 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालते, त्यामुळे वड्या व्यवस्थित निघतील.